जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. लय दिवसांनी उगवलोय मला माहिती आहे, पण आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष सुरू होतंय आणि अस्मिता आणि मी आज खास एका शुभ कार्यासाठी आलेलो आहे. तू सांग काय सांगशील? हे सांगेल की पहिले तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला शुभेच्छा. आमच्याकडून दोघांकडून. आमच्या रायबा फॅमिलीकडून पण. आणि आम्ही आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेला आहे, सो ते आता बघा. खूप मोठं आहे आमच्यासाठी Yes. आणि तुमच्यासाठी पण असेल, सो कंटिन्यू. बाकीची स्टोरी सगळी नंतर ना सांगणार, कारण की तुम्ही पळून जाता. मला पहिले सरप्राईज दाखवते, मग नंतर दाखवतो. मग बघा. आणि खास तुमच्यासाठी आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आता काय असेल ह्याच्या आतमध्ये. आता मागं तुम्हाला कंपनीचं नाव दिसलं असेल, त्यामुळे कळलं पण असेल अर्ध्या लोकांना. पण आज नेहमीप्रमाणे आमच्या घरातल्या लक्ष्मी, आता मम्मी आणि मावशी नाही आल्या, आज सण आहे घरी, चालू आहे कार्यक्रम, पण ते घरी पूजेला असतील. आज माझी बारकी बहीण अस्मिता आणि आमची सलोनी आलेली आहे. तर ह्या तिघांच्या हातातून आज कापड ओढणार आहे, असं जोरात, असं शुभ कार्य. सो चला, तुम्हाला हा मान दिलेला आहे. चला हट रे बाजू हट. चला स्टार्ट. या काका. सो फॅमिली, आज आम्ही एक नवीन लक्ष्मी आमच्या घरी आणलेली आहे. ह्याचं कारण असं आहे की लक्ष्मी दिसणार की आता लक्ष्मीच दिसणार, आता मी नाही दिसणार, मी लक्ष्मीच्या आत दिसणार. ह्याचं कारण असं आहे, एकदम प्रॉपरली सांगायचं म्हटलं तर आधीपासून आमच्या घरी वडील रिक्षा चालवायचे, नंतरनं बस घेतल्या, मी स्वतः बस चालवल्या. पिवळ्या प्लेटचं माझं एक वेगळं नातं आहे, त्या ड्रायव्हिंगच्या स्टेअरिंगचं माझं, त्या स्टेअरिंगमुळे मी आज इथपर्यंत आलो आहे. आणि आता मी व्हाईट प्लेटच्या माझ्याकडे 3 गाड्या आहेत वेगवेगळ्या. आणि मला अशा मोठ्या गाड्या म्हणजे 50-60 लाखाच्या गाड्या घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आमचं घरात पण असं म्हणणं आहे, आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्या गाड्या घेऊन आता काही फायदा नाही, कारण की ऑलरेडी हाऊस माऊस होती सगळी पूर्ण झालेली आहे. आता व्यवसायासाठी आता नवीन उद्योजक येतात, नवीन दुकान चालू केली, थोडे पैसे आले की लगेच गाड्या घेणार. पण ते काय, ही गाडी मला स्वतः पण चालणार आहे, मला कमवून पण देणार आहे, आणि ह्या गाडीची पण किंमत तशी भरपूर आहे. त्यामुळं काय असं वेगळी गोष्ट नाही. आणि माझ्या लाईफमधली माझ्या नावावर घेतलेली पांढऱ्या प्लेट गाड्या भरपूर आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर. पण पिवळी प्लेट, ज्या गाडीमुळं मी आकाश जाधवचा रील स्टार आकाश जाधव झालो आणि मग उद्योजक झालो, ती पिवळी प्लेट आज माझ्या नावावर रजिस्टर होते. त्याला मला लय आनंद झालेला आहे. माझ्या नावावर म्हणजे मी काकांच्या नावावर रजिस्टर केली, माझ्या नावाला गाड्या जात म्हणून मला गाडी नाही रजिस्टर करायला सांगितली. पण आता ही झालेली आहे. बाकीचा कार्यक्रम आता घरी होणार आहे. सो आपण इथलं सगळं उरकूया. आणि हे आमची अशोक लेलनची जी कंपनी आहे, त्याचे हे जे टीम लीडर आहे, त्याच्यानंतरनं आपला भाऊ आहे हा, त्यानंतर हे दोघं एकदम सगळं मस्त. कुठे गेला अजून एक? एवढीच आहेत ना? सगळ्यांनी भरपूर मदत केलेली आहे, मस्त डिस्काउंट दिलेला आहे. गाडी अवेलेबल नव्हती, 3 दिवसात गाडीची डिलिव्हरी दिलेली आहे. मला शोरूम आलेले भारी वाटतात. सो चलो, आता गाडीची ओके डिलिव्हरी घेऊन आरळ घेऊ आणि घरी जाऊया, मग घरी मजा करूया. मम्मीला अजून माहिती नाही किती मोठं आहे. मी गाडी घेतली आहे, टेम्पो घेतला, सांगितलं असं मोठा घेतला असं नाही, तर वाटलं 3 हे घेतलं. नाही, खरंच खूप छान आहे, मला पण खूप आवडला, खूप मस्त आहे. कलर पण खूप सुंदर घेतलाय. आणि ह्या आनंद जास्त आहे की आपलं अजून रायबासाठी ग्रोथ, म्हणजे याच्यातून ग्रोथ कळते. मला एक प्रश्न विचारायचा अस्मिताला. 4 व्हीलर मध्ये फिरणाऱ्या खूप असतात, तू माझ्यासोबत टेम्पो मध्ये फिरायला येशील का? 100%. आता बॅकग्राऊंडला प्रभाकरने सांगितलं गाणं लावायचं, दिलं बरा ग तू माझी दिल बरा ग हो. सो चलो गाईज, आता पूजा करून घेऊ. मस्त गिफ्ट देणार आहे. हे तुला गिफ्ट देतो. कुठली बॅग पाहिजे आपली? ही वाली. साडी मॅचिंग आम्ही गाडीची डिलिव्हरी घेतोय. बाहेर मस्त गर्दी वगैरे जमलेली आहे. आणि सगळ्यात लेट लतीफ राहुल शेठ यांचं या ठिकाणी आगमन. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. टाळ्या या ठिकाणी. वा 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 वा. आलेत. धन्यवाद. आलात, बरं झालं आलं. मला वाटलं घरीच येतो डायरेक्ट. काय चला करा पूजा करा. तुला एक माहिती देऊ का? तुमचं पण आहे. थँक्यू दादा. थँक्यू. आमच्या घरातल्या गाड्यांचे सगळं पूजा काका करतात, कारण की काका थोडंसं सगळं तंत्रमंत्र सगळं त्यांना माहिती आहे, त्यामुळं त्यांच्या हातात ते कार्य करतात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी मोठा टेम्पो येऊ द्या. हा, तुमच्याकडूनच येईल, काय टेन्शन नाही. आणि नारळ पण उभा फुटलेला आहे. नारळ उभा फुटलेला आहे. वा वा वा. म्हणजे 10 टेम्पो होणार आहेत आता. अरे एवढं कुठला परत जायचं का या लाईनीत?
प्रभाकर शेठ जरा मनाव घ्या, जरा मनाव घ्या. हा टेम्पोचं मनाव घ्या. चला ओके, आज जायचं घेऊन. चावी घ्या की फोटो. ए थांब क्रुश घे सगळं फोटो फोटो. अरे कसला आवर आहे. पेढे घ्या. पेढे घ्यावे नाही ना त्यांच्या हातात दिलेलं तर सगळ्यांपर्यंत पेढे पोहोचणार नाही. बहिणीला काय शिकवलं का नाही कसं काय? अरे अर्धे अर्धे वाटणं पेढे. नाही शिकवलं. अय्या ताट घेऊन झालं ताट. पण नाही. अरे कसे माहिती का, ज्यांच्याकडे बोलताय, जोडी असते नवीन ना लग्न ते लोक झालं. हे करतात. फिरव रे जरा. हे आता काय न झालेली तुमच्याकडे. एक काम कर ना, ए इथे दाखव तू आणि प्रभाकर काढ जोडीनं. तुझं बी नाही आलं तुझं बी नाही जोडीने काढ ना. माझा आहे. हा ठीक आहे चला फोटो काढा. हा बुकिंग आहे का? बुकिंग पण नाहीये. चला चला. अस्मिता भलती खुश झाली कारण की अस्मिताला एक बॅग भेटलेली फिरायला आणि सेम काय? कलरची भेटलेली बॅग, त्यामुळे भलती खुश झाली. चला चला घेऊन जाऊ घरी, आम्ही घरी पोहोचतो. चला सो पब्लिक आता आम्ही टेम्पो घेऊन येतो घरी. थांबा 2 मिनिटं. एक रोज खाली थांब. यार कुठे गेला ब्रेक? फुल धाड धूड धड धड धड. चला मित्रमंडळ. कुठं नाही घ्यायची पण माझी. कुठं नाही घ्यायची गाडी घे. इकडे घे की. चला या पार्टी घ्यायला. हो इकडे चला. हो इकडे घे की. ए चला. टेबल नव्हती. एसी दिली. एसी दिली. पप्पा कसं वाटतंय? एक नंबर वाटतं. परत एकदा पिवळी प्लेट आणली बघा. ते काय टेन्शन गेलं सगळ्यांचं. आजी आजी करण्यापेक्षा ते आपल्या दारात राहिले. काकू हा खानदानी आहे पिवळी प्लेट. आणि काही नाही. हे बघा हा टेम्पो आहे आणि हे सगळं आमचा मित्रपरिवार हे आमची पूर्ण चाळ आलेली आहे या ठिकाणी पूजा करायला. आनंद व्यक्त, आनंदात सहभागी. सो मित्रांनो फायनली आता दुकानात आलेले. घरी पूजा झाली, तिकडे झालं शोरूममध्ये. त्यानंतर आता शॉपमध्ये आलेले. ईदची आणि गुढीपाडव्याची दिवसभर खरेदी होती, पण संध्याकाळनंतर आता परवा ईद आहे 20 तारखेला त्याची खरेदी आहे. 12 वाजून गेलं तरी कस्टमर आता एवढं लांबून कस्टमर आलेले. आता शिवाजीनगरवरून कस्टमर आले, त्याच्यानंतर आकुर्डी भरपूर लांबून कस्टमर आले. आणि त्याच्यामुळे काय होतंय की 12-1 वाजल्यानंतर पण आता सगळे स्टाफ पण घरी गेला. वैतागलं अक्षरशः. दिवाळीच्या पलीकडे काम झालेले, त्यामुळे पोर आता ऑलमोस्ट म्हणतात दादा जाऊ दे आता घरी. काकातले वैतागलं आमचे ऑलमोस्ट जाऊ दे लय म्हणजे गडबड गोंधळ झालाय. मी गाडी आणून लावली आहे. गाडीच्या दुकानावर मला फोटोज काढायचे होते, पूजा करायची होती. गाडी खाली आणून मी लावून ठेवले, पण मला त्याच्यासाठी पण टाइम नाही भेटला. मी घरी पण नाही गेलो, अस्मिताबरोबर पण नाही भेटलो. आणि मला 2-3 गोष्टी शेअर करायच्या होत्या, सांगायच्या होत्या, ते पण नाही झालं. सगळं मग झालेलं आहे पूर्ण. आयुष्य कसं होतं आजचा दिवस? मजा आली. कुठे गेली सगळे पोरं? भाऊ कुठून आले तुम्ही? वाघोली. भाऊ तुम्ही वाघोली. एवढं लांबून आता घरी जायचं, भूक लागली. मी ॲक्च्युली खरं सांगायला गेलं ना, सकाळपासून मी नाश्ताच नाही केला. मी गुढी उभी केली म्हणलं, त्याच्यानंतर निवड दाखवलं जेवण, पण केलं नाही. त्याच्यानंतर खाली आलो आणि खाली थांबलो, ते खालीच थांबलो. गाडी आणायला गेलो, मग लय गडबड आली, मग तिथंच अडकून गेलो. पण ठीक आहे, कस्टमरचं प्रेम आहे. 2-4 दिवस असते ते सगळे गडबडीचे, त्यानंतर निवांतच असतो. तुम्हाला इकडे भारी माणूस दाखवतो. लाडू इकडे रे, एक मिनटं. कसं वाटतंय? एक नंबर. सगळे हालत खराब झाली. किती वाजले? कढीपाता 12 वाजले. 12 हा घरी जायचं. घरी जायचंय. पोळ्या खातात लोक घरी बसून, इथं कपड्याच्या गाड्या मारताय. काय जिंदगी काय सगळ्यात विषय बेकार काय असतो माहिती का? जेव्हा लोकांचा सण असतो आणि जेव्हा म्हणजे जेव्हा मोठे मोठे सण असतात, तेव्हा आम्ही सगळे, माझा स्टाफ, माझी सगळी पोरं, आम्ही सगळे रात्री 1-2 वाजेपर्यंत या दुकानांमध्ये असतो, खास कस्टमरसाठी. मान्य आहे पैसे भेटतात, पण आम्हाला पण इच्छा असते घरी जायची, सगळ्यांसोबत साजरी करायची. एवढी मोठी गाडी तिथं घेऊन ठेवली आहे, तिला घेऊन जायचं, फोटो काढायचे, जरा व्हिडिओ काढायचे, पण नाही. पोरं बारके सण सोडून आम्ही इथं असतो. पण ठीक आहे,
तुमचं प्रेम आहे असंच प्रेम चालू ठेवा, जोपर्यंत तुम्ही येते तोपर्यंत ही गडबड, ही अशी गडबड आयुष्यात पाहिजे. आता उशिरा उठलेलो आहे आणि उठल्या उठल्या मला अस्मिताने एक जबरदस्त काम दिलेलं आहे, जे काम मला करणं लय पटकन महत्त्वाचं आहे. हे जे पार्सल आहे हे पार्सल मला नाशिकला पाठवायचं अर्जंट, आणि उन्हात ती चालली होती पण मी तिला म्हटलं तू नको जाऊ, मी जातो. नाही तर कसं म्हणून मला मग ते गाणं आठवलं म्हणून मी तिला जाऊन नेलं. धूप में निकला ना करो रूप के रानी, गोरा रंग काला ना पड जाय. नाही पडणार, मी सनस्क्रीन यूज करते. असं बोलल्यानंतर काय बोलायचं, कशी स्तुती करायची सांग बरं. मग स्तुती नाही केली तर म्हणणार परत नाही तू काय चांगलं बोलत पण नाही मला आणि हे पण करत नाही. आता हे असं बोलल्यानंतर काय बोलणार आहे सांगा बरं. चांगलं एवढं बोललो होतो, धूप में निकला ना करो रूप के रानी. खरंच गोरा रंग काळा पडेल. मी बघा कसं काळा काळा झाला बघा, मी त्यामुळेच काळा झाले बाई, बाकी काय नाही. आपण उन्हात फिरून फिरून असं काळा डावरा. तू पण यूज कर ना. हा मी सनस्क्रीन नाही यूज करत, ठीक आहे. बजेट वाढतंय ना त्यामुळे आपण नाही करत. कसं आता अस्मिता मॅडमकडे ब्रँड भरपूर आहे त्यामुळे त्यांचं बजेट आहे, आपलं बजेट सध्याला नाही आहे ना. बरं ते जाऊ दे, तुम्हाला विषय सांगतो मी. मित्रांनो मी काय केलं होतं माहिती आहे का, मी गाडी घेणार आहे हे सांगितलं होतं, पण शोरूमच्या बाहेर गेलो अस्मिताला सांगितलं की शॉपसाठी आपण मोठा ट्रक घेतोय तो आणि टेम्पो, नाही तर ट्रक टेम्पोमध्ये परत कमेंट येतील, टेम्पो घेतोय. तर त्यानंतर ना मम्मीला पण माहिती होतं, मम्मीला वाटलं छोटं असेल ते 3 टायर बिन टायर आलं, पण मम्मीने बघितलं म्हणलं अरे बापरे एवढं मोठं. म्हटलं हा जरा कामाला लागतंय. मला अस्मिताला सांगायचंय की अस्मिताला विचारायचं कसं खरंच वाटलं नव्हतं की एवढं मोठं घेशील. मला पण वाटलं होतं की नॉर्मलचं काही असेल शॉपसाठी लागतंय म्हणून घेतो, बट एवढं मोठं आणि एवढं सुंदर घेशील हे वाटलं नव्हतं. खरंच खूप सुंदर आहे, कलर पण खूप छान चॉईस केलाय. आणि तुला शुभेच्छा देईल की ह्या गुढीपाडव्याला एवढं छान एवढं मोठं सरप्राईज तू दिलंस. आणि अजून याच्यापेक्षा तू 10 पटीने पुढे जावा. एक गाडीची तू 10 गाडी कर, एवढं तू सक्सेस हो आयुष्यात. तुला मी अजून स्कीम सांगू काय झालं होतं. काय तुला माहिती का अचानक का घेतलंय का? मी सांग. हा समजलं मला. तुम्हाला मी सांगतो अचानक का घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो का घेतलेलं आहे. गाडी रोज मटेरियल जायचं रायबाचं, आणि आपण माझ्या काय डोक्यात विचार असायचा की जाऊ दे की कोण ते गाडीसारखी तिथं ठेवणार, मेंटेनन्स करणार आणि सारखं ट्रान्सपोर्टला ड्रायव्हर पण कोण पाठवणार सगळे. म्हणून आम्ही काय करायचो रेंटल बघायचो, पोर्टल वगैरे करायचो. पण आता ऑफरचा लोड वगैरे सुरू होता आणि त्या ऑफरच्या लोडमध्ये काय सीन झाला की एक टेम्पो गेला आणि थोडंसं अजून डिस्टन्स वाढलं होतं. मला तिकडं थोडंसं पुढं पार्सल सोडत होतं, तर मुलांनी फोन केला दादा ते पुढं जात नाहीत म्हणून. मी म्हटलं थोडे जास्त घेऊन जा. मग त्याच्यामुळे हुज्जत झाली थोडीशी, मला थोडासा राग आला. मला ते इगोवर आलं डायरेक्ट. म्हटलं आयला म्हटलं पैसे बी द्यायचे, यांचं बोलणं पण ऐकून घ्यायचं. आपलं बत्ती जरा फिरली. मी रात्री आलो, मी संध्याकाळी 7-8 वाजता झालं असेल. जरा विचार केला, झोपलो. सकाळी उठलो, डायरेक्ट शोरूम गाठलं आणि डायरेक्ट बुक केला. त्यांना म्हटलं मला 4 दिवसात पाहिजे. माझी पोस्ट बघा, मी 4 दिवसाआधी पोस्ट टाकलेली आहे. मी म्हटलं एनी हाव मला काय पण होते, मला 4 दिवसात तो टेम्पो पाहिजे म्हणजे पाहिजे, तर मी डिलिव्हरी घेईल. शोरूम आले पण एवढं जबरदस्त होतं, मला लगेच गाडी देऊन टाकले. आणि हा इगो माझ्याकडे आधीपासून आहे, फक्त मी लय योग्य जागी यूज करतो. असंच एक किस्सा आहे. तुझं असं झालं का? तुझं ते आय वॉन्ट इट एनीहो. आय वॉन्ट. अजून एक सांगायचं याच्यावर मला एक किस्सा आठवला की गाईस, एक वेळ होती आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा ॲक्च्युली आकाशकडे 4 व्हीलर नव्हती आणि आम्हाला दोघांना बाहेर फिरायला जायचं होतं. तर आकाशने त्याच्या मित्राकडे गाडी मागितली आणि मी नाशिकवरून तुम्हाला घेऊन आलेला की चल आपल्याला फिरायला जायचं आहे. आणि आम्ही सगळं रेडी झालेलो. रात्री त्याने फोन लावला, त्याचा मित्र बोलला की नाही आहे गाडी. आकाशला तिथेच खूप वाईट वाटलं की तो मला आणलंय, जायचंय, गाडी नाही आहे, गाडी देत नाही. तेव्हा त्याला असं हे वाटलं ना की नाही आता मी पहिले गाडी घेणार. आणि 15 दिवसात त्याने पहिली आमची किया घेतली. तेव्हापासून ह्याच्यामध्ये तर सीन असा होता की आम्ही फिरायला गेलो, मी कंटिन्यू एकच म्हणत होतो गाडी घ्यायची. 15 दिवस म्हणलं 15 दिवसात मला गाडी घ्यायची. आता आय वॉन्टेड एनी हाऊ, डायरेक्ट एनी हाऊचा विषय. मग मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मला घ्यायची होती म्हणजे घ्यायची होती. मला ते लागलं काय असं नाही बोलणार तो, मला दुसरी बायको पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही तो विषय नाही. ते विषय काय माहिती का, तो विषय इगोवर नसतो, तो विषय प्रेमच असतो. इगो कधी येत असतो, माझं सरळ स्ट्रेट फॉरवर्ड एक म्हणणं आहे की इगो यावा माणसाला, पण कुठल्या जागी आल्यानंतर त्याचा कसा चांगला वापर करावा. त्या दिवशी जर मी इगोवर घेतलं नसतं तर माझ्याकडे माझी पहिली 4 व्हीलर आली नसते. आणि जर त्याच्यानंतर मी आज परत इगोवर घेतलं नसतं तर 4 वर्ष आलं मला शॉप सुरू करून, तर मी ट्रान्सपोर्टला काहीच घेतलं नसतं. म्हणून मी म्हणलं नाही, रागात काहीतरी चांगली गोष्ट होत असेल तर तो राग पण चांगला आहे, काय वाद नाही आहे. आणि आम्ही पहिली किया घेतली आणि त्या कियानंतर परत वेरणा घेतली. आता
मला वाटतं ह्या नेक्स्ट वाल्या आता- ब्लॉग मध्ये ह्यांना सगळ्यांना दाखवू का माझं सगळं कलेक्शन विथ बस बीस सगळं टू व्हीलर बाईक नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला आकाशचं कलेक्शन बघायचं असेल ना तर कलेक्शन Yes, कमेंट comment मध्ये करा. लिहा. तो नेक्स्ट ब्लॉग त्याच्या कलेक्शन म्हणजे कसं आहे आपलं हा. गरीबाचं घरचं आहे त्यामुळे हा. कलेक्शन नाही म्हणतात कलेक्शन मध्ये मोठ्या मोठ्या गाड्या नाही असतात कोटी कलेक्शन म्हणजे रुपयाच्या हेच की लाईक की त्यांनी आतापर्यंत त्यांनी किती काय काय गाड्या कमवलंय घेतल्या? किंवा त्याच्याकडे काय आहे नाही का Yes, काय भरपूर लोकांना माहिती नाहीये सो ते बघण्यासाठी येस कलेक्शन कमेंट करा आता काल रात्री खूप गडबड झाली मी खाली पण नाही गेलो दगडूशेठला आणि आता सगळे मला घरात घावलेले आहेत सगळेच्या सगळे बघा हे 2 बारके बारके पोरं घावलेले आहेत जे काहीतरी खरेदी करायचा विचार चाललाय त्यांचा आणि हे 2 मोठं पोरं घावलेले आहेत मला इकडं एक हे माझी मम्मी आणि हे पप्पा घावलेले आहेत हे सगळे हे पूर्ण फॅमिली एका फ्रेम मध्ये बसवायला लय वेळ लागतो अथक परिश्रमानंतर खूप तपानंतर हे सगळे लोक एकत्र असे घावतात डेट्स भेटत नाहीत लोकांच्या त्यामुळे हे सगळे लोक असे मला एकत्र घेतले तसंच आहे हा बरोबर आहे. तुम्ही घरी असता नाही, मी नसतो घरी. अहो माझ्या हा बरं नसतो झालं घरी. माझ्या ब्लॉग मध्ये विचारून हैराण झालं पप्पा कुठे आमचे पप्पा संध्याकाळी गाडी एक कंपनी जॉईन केली आमचे पप्पा तिकडे असतात संध्याकाळी त्यामुळे ते संध्याकाळच्या कार्यक्रम असतात ओन्ली सॅटर्डे संडे ते अवेलेबल असतात बरं ते जाऊ द्या पप्पा कसं वाटतं एक नवीन पिवळी प्लेटची गाडी परत एकदा घरी आली 2000 मला वाटतं किती नंतर ना 2012 ला चालू केलं होतं ना आपण 2011 आपण चालू केलं ट्रान्सपोर्ट. आता कसं वाटतं परत एकदा पिवळी प्लेट आता माझ्या नावावर आणली मी पिवळी नाही, प्लेट उलट भारी वाटतंय आता कारण की तुम्ही मला गाड्या कमी करायला लावल्या तर त्या हिशोबाने मी गाड्या कमी केल्या पण मला आता गर्व वाटतं की गाडी वाढली म्हणून मला त्याचा अभिमान आहे की परत जेणेकरून परत 2022 मध्ये आपण 50 सीट घेतली हा त्यानंतर परत 2-3 वर्ष गाडीच नाही आणि पिवळी नंबर प्लेट म्हणजे आपली वर्षात एकदा तरी एक नवीन गाडी यायची हा बरोबर आता हे 3 वर्षाचा गॅप जो तू भरून काढला ते जरा मनाला बरं वाटलं की काय व्हायना भले बस नाही पण छोटा टेम्पो लॅलेनचा आणि तो बी पिवळी नंबर प्लेट आला मला त्याचा गर्व आहे. मम्मी तुला कसं वाटलं मम्मीला तर लय आनंद होतो गाड्या आल्यानंतर हा. आनंद व्हायचा असं नाही आनंद तर होतोच पण त्यातून तू सगळ्यांना कळव असं काहीतरी सांगायचंय मला तर आकाशला आहे ना पहिल्यापासून गाड्यांचं खूपच वेळ आहे तो लहान असताना पण त्याला खेळायच्या गाड्या पण पप्पा आणायचे ना तरी त्याच्यावर खेळायचा आणि खरं सांगते ब्लॉक मध्ये आज आमची परिस्थिती नव्हती त्याला गाडी घेण्या इतकी त्यांनी सायकल घेतली होती तर ते भंगार विकून त्यांनी सायकल घेतली होती फक्त 500 रुपयाच्या सायकलवर आज आकाशनी जवळजवळ किती लाखाचा तर हा टेम्पो आहे आपला आता एक 10 लाख रुपयाच असेल हा जर आतापर्यंत त्यांनी त्या भंगार विकून घरातलं काय त्याला घावलते त्याचे जे रद्दीचे पुस्तकं वह्या असतील ते विकून त्यांनी 500 रुपये जमा करून दिले ते माझ्याकडं की मम्मी मला सायकल घ्यायची ती छोटी सायकल घेतली ना आकाश आयुष्य सायकलवर मला दळण आणून द्यायचे म्हणजे आज किती पण मोठं झालं ना तरी त्या जुन्या गोष्टी मी खरंच विसरली नाही ब्लॉग मध्ये सांगण्यासारखे आमचं खूप लय आहे की असे 4 ब्लॉग जरी केले तरी आम्ही कमी पडतील पण थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की जेव्हा आपलं पोरगा आपल्यापेक्षा वर जाऊन आणखीन काहीतरी करतंय आणि समाजात त्या पोराच्या नावाने आम्हाला आयोपाला ओळखले जाते त्याच्यासारखा मोठा अभिमान मोठा नाही अभिमान आहे तो मोठा गर्व आहे. आणि आज आम्हाला आहे ना आयुष्यात काहीच नको असं वाटतं आम्हाला काहीच नको फक्त आमच्या पोराचं जे नाव झालंय त्याला फक्त त्या नावाला आहे ना इतका त्यांनी वर न्यावं ना की त्याला बघताना आम्हाला आहे ना कुठेतरी इतकंही हो की म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला आकाश म्हणजे आमचा जीव आहे ना दोघांचा पण आणि आयुष तर काय प्रश्नच नाही आयुष तर माझा लयच लाडका आहे. नाही 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 तुला विसरले होते भाऊ तुला कचऱ्याच्या डब्यात आणलंय तुला विसरले होते आता ब्लॉग चालू आहे म्हणून तुझी तारीफ चालू आहे. नाही 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 विसरले होते तुला नाही हा आकाश खोटं बोलतोय आकाशपेक्षा आयुष्वर माझा लय जीव हा, दुसरा असा आनंद आहे की माझे 2 अँटिक पीस आहेत आमच्या घरामध्ये एक आता हा. एवढं गंभीर डिस्कशन चाललंय नाही का काय काय दाखवतो नाही तुला? नाही काय नाही तू करते त्यांच्याकडे नको दाखवू हो तू का, हो का, त्यांच्याकडे हो नको का, दाखवू हो का, साड्या, हो का, साड्या. आहे. तू त्यांच्याकडे नको दाखवू मी सांगतोय ना आमच्याकडे 2 असे अँटिक पीस आहे घरामध्ये काय एक आकाश आणि एक आयुष आणि त्याच्यापेक्षा डबल अँटिक पीस विशाल आणि त्या तिघांना समाता माझ्या नाकात दम आलता आता 4थी अँटिक पीस आमच्याकडे आली ना ती तर काय बाबा सांगायलाच नको तिने तर माझं जगणं मुश्किल केलेलं आहे काय ती एवढं सतवती मला मी रात्री जाऊन ती 2 एवढं वाजता सतवती. झोपेतनं उठून आणली या. काय एवढं सतवती ना की मला असं वाटतं कधी कधी मी कुठेतरी डोंगरात जाऊन बसावं पप्पा तुम्हाला कसं वाटतंय तर मला वाटलं पाहिजे हा नाही नाही अरे पण ती काय करते खात नाही थांब. खात नाही तू काय बोलला काय तू काय बोलला तू तिच्या तावडीत राहतच नाहीस काय एकदा गेला की तू गायब होतो ती आमचं डोकं खाती मम्मी पप्पा अरे आपली स्कीमच आहे ती सुबह को उठने का डायरेक्ट गायब होने का ऐक ना, तकलीफ का टेन्शन नाही नाही. चोर पकडा काय? कसं झालं माहिती का तिला काही जगच नाही मला- राहिलं आमच्याशिवाय काय हा, मग मला आहे ना काय मला आता?
माझ्या बायकोने जेवढा त्रास नाही दिला ना, काय म्हणजे आकाशच्या मम्मीने आईच्या मम्मीने जेवढा त्रास नाही दिला ना, मी कधी सकाळी सांगून गेलो ना बाबा मी इथे मी या कामाला चाललोय नाही आणि मी या टायमाला येणार. पण दिवसभरात मला माझ्या ह्या पोरीचे एवढे फोन आले, पप्पा कुठे जेवला का, पप्पा कुठे, पप्पा आम्ही थांबलोय. रात्री मी कधी 1-1:30 नंतरच घरात आलेलोय. पण आता मला नाही विलाजाने की माझी आई जशी आहे ना तशी ही आई मला भेटलेली आहे, ही मला 10 वाजताच घरात बोलवते. ही वैतागलं. सो पब्लिक अभी ये एक तिथं सांगू दे, एक सांगायचं मम्मीला एक ऐक. सांगायचं. पण हे सगळ्यामध्ये हा तुझा त्रास ना आम्हाला चांगला वाटतो. चांगला वाटतो. हा आम्हाला काहीच हे हा. नाही होत. तू जेवढा चांगलं. त्रास देशील ना आम्हाला, तेवढं एक चांगलं. आमची पोरीची इच्छा होती दोघांची ती तू बघून बघितलं काढलीस. का काढलीस. हा. आयुष काय? बघितलं का तू पल्ला किती त्रास दे आम्हाला काही काही नाही वाटणार. काय नाही ठेवली आपली, काय कामाला आयुष्यात काय नाही काम, काय राहिलंच नाही आपलं जिंदगी में कुछ जिये नाही कुछ काम नाही. अरे मला बाळा सगळं दुसऱ्या ह्याच्यात आता काय आलंय, 1.5 महिना आलं मी ब्लॉग नाही टाकलेलं आहे. 1.5 महिन्यानं बोलायला काय आवलं नाही, सगळं एकाच ब्लॉग मध्ये टाकायला लागलात. मित्रांनो आता कंटिन्यू मी घेतो, फक्त तुम्ही रिक्वेस्ट करा कमेंट मध्ये, ते पप्पा आणि मम्मी बघतात कमेंट वाचतात ते खाली टाका, ते थांबा घरात, त्याला ब्लॉग मध्ये या, त्याच्या ही गायब होतात म्हणून ब्लॉग होत नाही, लक्षात घ्या. आता मी जातो. पप्पांना कटच कर ब्लॉक मधनं.